श्रीमद्भगवद्गीता। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। जय श्री कृष्ण। अध्याय पहिला। धृतराष्ट्र म्हणाला, संजया, पुण्यात्मत्व कर्मभूमीवर युद्धाकरता एकत्र झालेल्या माझ्या व पांडूंच्या पुत्रांनी काय केले? संजय म्हणाला, तेव्हा पांडवांच्या चक्रव्यूह रचना क्रमाने उभ्या असलेल्या सैन्याला पाहून राज दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन म्हणाला, आचार्य, आपला बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने व्यूह रचून उभी केलेली ही विशाल पांडव सेना पहा. या सैन्यात भीमार्जुनासारखे मोठे मोठे शूरवीर धनुर्धर महारथी आहेत, जसे की युयुधान विराट द्रुपद, दृष्टकेतू चेकितान, बलशाली पराक्रमी काशीराज, पुरोजित, कुंतीभोज व नरश्रेष्ठ शैब्य हे आणखी महारथी आहेत. दुर्योधन आचार्यांना म्हणतो, महान पराक्रमी युधामन्यू, अतिबलवान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू व द्रौपदीचे 5 पुत्र प्रतिविद्य, सूतसोम, श्रुतवर्मा, शंतानी, श्रुतसेन हे सगळेच महारथी आहेत. हे द्विजया, आता मी आपल्या सैन्यातील जे प्रमुख योद्धे आहेत त्यांची नावे सांगतो. हे जाणून घेतल्यानंतर काय कर्तव्य आहे ते ठरविता येईल. आपल्या सैन्यातील प्रमुखांपैकी आपण स्वतः भीष्म पितामह, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा या वेगळे आपल्या सैन्यामध्ये अनेक असे योद्धे विविध शस्त्रांचे जाणते आणि चातुर्याने युद्ध करणारे असून माझ्याकरिता जीवावर उद्धार झालेले आहे. पितामह भीष्म आमचे सरसेनापती असून आमचे सैन्य अमर्याद आहे, ते सैन्य मर्यादित आहे. तरी तुम्ही व्यूह रचनेच्या नियमाप्रमाणे सर्वांनी आपापल्या ठरलेल्या जागी प्रवेशद्वारावर सर्वांगीरीने उभं राहून भीष्म पितामहाचे संरक्षण करा. दुर्योधन घाबरलेला पाहून कुरुश्रेष्ठ महाप्रती भीष्माने दुर्योधनाला उत्साह उत्पन्न करण्याकरिता सिंहनादाप्रमाणे गरजून मोठा शंख वाजवला. नंतर शंख, नगारा, ढोल, मृदुंग, नृसिंहादी वाद्य एकदम वाजू लागली. त्या नादाने दाही दिशा अगदी दणाणून गेल्या. कौरवांच्या सैन्यात अशा रणवाद्याच्या कडकडाट झाल्या. बरोबर पांडव सैन्यात पांढरे शुभ्र घोडे जोडलेले भव्य रथावर विराजमान झालेले भगवान श्रीकृष्णाने आणि अर्जुनाने देखील आपापले दिव्य शंख वाजविले. भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त, भीमाने पौंड नावाचा महाशंख वाजविला. कुंतीपुत्र युधिष्ठिरने अनंत विजय, त्याचप्रमाणे नकुलने सुद्योग तद्वत, सहदेवाने मानिपुषक नावाचे शंख वाजविले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट प्रकारे धनुष्य धारण करणारा काशीराज महारथी श्रीखंडी धृतराष्ट्रद्युम्न, विराट राजा आणि अपराजित सात्यकिक द्रुपद राजा, द्रौपदीचे 5ही पुत्र आणि आजुणबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी आपापले निरनिराळे शंख वाजविले. आकाश आणि पृथ्वी दणाणून सोडणाऱ्या त्या शंखाच्या महाभयंकर नादाने कौरव भयभीत झाले. दोन्ही दळांची पूर्ण तयारी झालेली आहे. धृतराष्ट्राचे पुत्र रत्न दुर्योधन दुःशासनादही युद्ध करण्यासाठी आपापल्या ठिकाणावर उभे राहिले आहेत.
शास्त्राचे वर्षाव होण्याची वेळ आलेली पाहून ज्याच्या ध्वजावर मारुती आहे असा अर्जुन आपले धनुष्य उचलून म्हणाला, हे श्रीकृष्णा, माझा रथ दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन उभा करा. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, माझा रथ दोन्ही सेनाच्या मधोमध नेऊन उभा करण्याचे कारण मला कोणाशी युद्ध करावयाचे आहे ते मला पाहून घेता यावे. दृष्टबुद्धी दुर्योधनाचे हितचिंतक जे ते युद्ध करण्यासाठी आले आहे त्यांना पाहू द्या. संजय म्हणाला, अर्जुनाने आपला रथ दोन्ही सेनांच्या मध्यभागी न्यावा अशी प्रार्थना केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी मोठे मोठे राजे गुरु द्रोणाचार्य व पितामह भीष्म यांच्या अगदी समोर रथ उभा करून त्याला म्हणाला, अर्जुना, युद्धाकरिता तयार असलेले कौरवांचे सैन्य पहा. त्यानंतर अर्जुनाने त्या ठिकाणी वडिलांप्रमाणे असलेले चुलते, आजे, गुरु, मामा, सासरे, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, नातवंडासारखे तरुण आणि इतर हितचिंतक दोन्ही सेनेत युद्धासाठी उभे असलेले पाहिले. नातेवाईकांना पाहून अर्जुन मोहग्रस्त. त्या उभ्या असलेल्या नातेवाईकांना पाहून विषादाने अत्यंत व्याकुळ झालेला शोकाकुल होऊन अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, असे युद्ध करण्याच्या उत्सुकतेने उभे असलेल्या मित्रांना व नातलगांना पाहून माझे अवयव ढिले पडले आहेत. तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कप सुटलेला आहे आणि रोमांच उभे राहिले आहे. हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. मी उभा राहण्यास असमर्थ आहे. मला स्वतःचाच विचार पडला आहे. अंतःकरण व्यामोहित झाले आहे. हे श्रीकृष्णा, मला विपरीत चिन्ह दिसत आहे. याशिवाय युद्धात स्वजनांना मारून हित येईल असं मला काहीही वाटत नाही. अर्जुन म्हणाला, मला धवल यशाची आणि त्यामुळे प्राप्त होणाऱ्या राज्याची व उपभोगाची तथा जिवंत राहण्याची इच्छा आता उरली नाही. ज्या स्वजनांकरिता राज्योपभोग सुख इच्छितले होते तेच धनाची व प्राणाची आशा सोडून युद्धाला सिद्ध झाले आहेत. गुरु, वडील, पुत्र तसेच आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे त्याचप्रमाणे इतरही आप्त आहेत. हे मधुसूदना, जरी त्यांची इच्छा माझा वध करण्याची असली अथवा एका पृथ्वीच्या राज्य करतात नव्हे तर तिन्ही लोकांचे राज्य मिळत असले तरी मी त्याचा वध करू इच्छित नाही. अर्जुन म्हणाला, हे भगवंता, धृतराष्ट्राचे पुत्र आततायी आहे. कौरवांना ठार मारून आम्हाला कोणते सुख प्राप्त होणार आहे? उलट या दुष्टांना मारल्याने आम्हाला पापच लागेल. पूर्वीच्या संस्कारामुळे अर्जुन श्रीकृष्णास सांगतो, म्हणून हे माधवा, आपले बांधव जे कौरव त्यांना मारणे योग्य नव्हे, कारण स्वजनांना मारून आम्ही सुखी कसे होऊ? दुर्योधनादिकांची बुद्धी राज्यलोभाने भ्रष्ट झालेली आहे. त्यामुळे त्यांना कुलक्षयाचे दोष त्याप्रमाणे मित्रद्रोहाचे घडणारे पातक दिसत नाही, पण आम्हाला हे स्पष्ट दिसतात. त्या पापापासून परावृत्त होण्याची जाणीव झाल्याशिवाय कशी राहील? कुलक्ष म्हणाला, म्हणजे श्वासवत चालत असलेले कुलधर्म नाहीसे होतात. ते नष्ट होणे म्हणजे कुळाला अधर्माने ग्रासणे होय. हे श्रीकृष्णा, अधर्माने कुळाला ग्रासलेले तर कुलीन स्त्रिया दूषित होऊन व्यभिचारासह प्रवृत्त होतात. त्यामुळे वर्णसंस्कार प्रज्ञा प्रचंड होते. वर्णसंस्कार कुलक्षय करणाऱ्या त्याचप्रमाणे कुळालाही नरकाला नेतो. पितरांना पिंडदान लोपल्यामुळे त्याचे पितर अधोगतीला जातात. कुळघातकांच्या या वर्णसंक निर्माण करणाऱ्या दोषांनी परंपरागत कुलधर्म व जातीधर्म नष्ट होतात. हे भगवंता, ज्याचे कुळधर्म नष्ट झाले आहेत हे निश्चितपणे अज्ञात काळासाठी नरकाला जातात असे आम्ही ऐकतो. अहो, किती खेदाची गोष्ट आहे. क्षणिक राजाच्या उपभोगाच्या सुखाला बळी पडून आपल्या नातेवाईकांचाच वध करण्याचे मोठे पाप करण्यास आम्ही तयार आहोत. यापेक्षा मी हातात शस्त्रे न घेता
सहस्त्र कौरव मला रम मैदानावर ठार मारती तरीही त्यात माझं अतिशय कल्याण आहे. संजय म्हणाला. याप्रमाणे रणभूमीवर भाषण करून शोकाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाने बाणासह धनुष्य टाकून देऊन रथात खाली स्तब्ध झाले. याप्रमाणे श्रीकृष्ण भगवंतांनी निरूपिलेल्या तत्वज्ञानातील एव ब्रह्मविद्या अंतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण अर्जुन संवाद अर्जुन विषादयोग नावाचा पहिला अध्याय समाप्त. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम.